भरधाव ट्रकचा कहर. आई आणि 3 वर्षांच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू. निष्काळजी चालक फरार. गोंदिया जिल्ह्यातील कोहमारा ते नवगाव बांध राज्य महामार्गावर बुधवारी दुपारी सुमारे 11:15 वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरला. भरधाव आणि बेफाम ट्रकने मोटारसायकलला दिलेल्या जोरदार धडकेत आई आणि तिच्या 3 वर्षांच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला, तर वडील गंभीर जखमी अवस्थेत मृत्यूशी झुंज देत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार शुभांगी पितांबर लांजेवार वय 30 आणि रियांश पितांबर लांजेवार वय 3 यांचा या भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला, तर पितांबर प्रकाश लांजेवार वय 35 हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हे तिघेही मोटारसायकलने नवगाव बांधकडून कोहमाराकडे जात असताना समोरून येणाऱ्या अज्ञात ट्रकने भरधाव वेगात आणि निष्काळजीपणे वाहन चालवत त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की आई आणि चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. रस्त्यावर रक्तरंजित दृश्य पाहून नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. अपघातामुळे काही काळ वाहतूकही ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच डोंगरगाव पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि वाहतूक सुरळीत करण्याचे काम हाती घेतले. दरम्यान दुगीपार पोलीस ठाण्यात अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून फरार चालकाचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. या घटनेनंतर नागरिकांकडून भरधाव वाहनांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. महामार्गांवरील बेफाम वाहतुकीमुळे निष्पापांचे जीव जात आहेत. प्रशासनाने तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.